कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत बसवलेली जुनी गॅस दाहिनी काढण्यात आली असून त्या ठिकाणी आता 1 कोटी रुपये खर्चून नवीन गॅस दाहिनी बसवण्याचं काम सुरू आहे। जुना गॅस दाहिनीचा वापर म्हणावा तसा झाला नाही, त्यामुळे नवीन गॅस दाहिनी बसवण्याचा अट्टहास कशासाठी अशी विचारणा करत जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी नवीन गॅस दाहिनी बसवण्याला विरोध केलाय। मागणीचं निवेदन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देऊन स्मशानभूमीत चांगल्या सुविधा देण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे। कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत दररोज 15 ते 18 मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात। त्यासाठी 4 मण लाकूड आणि 500 शेणी वापरल्या जातात। शेणी आणि लाकूड जाळल्यानं हवा प्रदूषणात भर पडते, शिवाय राखही नदीत टाकल्यानं पाणी प्रदूषण होतं। स्मशानभूमीतील प्रदूषण कमी व्हावं म्हणून गुजरातमधील एका व्यापाऱ्यानं महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीला स्वखर्चानं गॅस दाहिनी दिली होती। मात्र या गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करायला कोल्हापुरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही। फक्त कोरोना काळात या गॅस दाहिनीचा उपयोग झाला। त्यानंतर गेली 3 वर्ष ही गॅस दाहिनी पडून होती। ती नादुरुस्त झाल्यानं तिचे स्पेअर पार्टही मिळत नव्हते। त्यामुळे आता महापालिकेनं 1 कोटी रुपयांची नवीन गॅस दाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला असून जुनी गॅस दाहिनी काढून टाकण्यात आली आहे। गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत, शिवाय शेणीही मोठ्या प्रमाणात दान केल्या जातात। त्यामुळे नवीन गॅस दाहिनी बसवली जाऊ नये अशी मागणी जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। स्मशानभूमीत शेणी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे पावसात शेणी भिजत आहेत। जळाऊ लाकूडही रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले। पार्किंगची व्यवस्था नाही। पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्ताराचं कामही अजून सुरू नाही। स्मशानभूमीसाठी लागणाऱ्या सोयी सुविधांसाठी खर्च करायचा सोडून महापालिका अनावश्यक गोष्टींवर वारेमाप खर्च करते। त्यामध्ये आर्थिक घोटाळा होण्याची शक्यता आहे असा आरोप सुशील भांदिगरे यांनी केलाय। नवीन गॅस दाहिनीला नागरिकांचा विरोध असून हे काम त्वरित थांबवावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी गणेश जाधव, अनिल पाटील, रणजित शिंदे, किसन पाटील, शशिकांत जाधव, मुसाभाई कुलकर्णी, इम्रान नुरानी, नितीन साळी उपस्थित होते।